शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत बीन्सच्या प्लॉटमध्ये आणि बीन्सच्या प्लॉटमध्ये एक अतिशय महत्त्वाचं काम आपल्याला साधारण 1 महिने ते 40 दिवसाच्या दरम्यान आपल्याला करावं लागतं. ते काम काय आहे किंवा त्या कामामुळे फायदा काय होणार आहे आणि ते कधी आपल्याला करायचं आहे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. तर मित्रांनो, आज आपण बीन्स या प्लॉटमध्ये आलो आहोत जो नेत्रा व्हरायटीचा आहे. तर नेत्रा ही जी बीन्स आहे तर ही बीन्स चांगल्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये मागणीची आहे. परंतु बीन्स हा जो भाजीपाला आहे किंवा हा जो प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपल्याला 30 दिवस किंवा 35 दिवस ह्या दरम्यान आपल्याला एक बदल करावा लागतो. हा जर बदल आपण केला तर ह्या बदलामुळे आपल्याला उत्पादनामध्ये जवळजवळ 20% वाढ ही पाहायला मिळते. असं काय आहे की जे आपल्याला करायचं आहे तर थोडक्यात समजून घेऊ. तर पहा, तुम्ही मागे तुम्हाला बीन्सचा प्लॉट दिसतोय. तर या प्लॉटमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे. साधारणतः 30 दिवसाच्या दरम्यान काय करायचं आहे तर जी वर जाणारी फांदी आहे किंवा जो शेंडा आहे त्याला आपल्याला कट करायचं आहे. आता हे असं का तर लक्षात घ्या, आपण त्याचा शेंडा कट केल्यानंतर पुन्हा खालून फुटवे फुटतात आणि ह्या फुटव्यांना देखील पुन्हा शेंडे येतात. म्हणजेच अर्थात एका खोडाला निघणारं उत्पादन आणि 5 खोडांना निघणारं उत्पादन याच्यामध्ये जवळजवळ 100% जास्त फरक पडतो. म्हणून आपल्याला 30 दिवसाच्या दरम्यान जर आपण बीन्स या पिकाचा जर शेंडा कट केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 3, 4, 5 फुटवेपर्यंत फुटवे मिळतात, ज्याच्यामधून आपल्याला अधिक उत्पादन मिळत राहतं. त्यामुळे आपल्याला 1 महिन्याच्या दरम्यान आपल्याला बीन्स या प्लॉटमध्ये शेंडा कट करण्याची गरज असते, ज्यामुळे फुटव्यांची संख्या अधिकच मिळते. यासाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही किंवा जास्त खतं ही वापरण्याची गरज पडत नाही. चांगली आणि पोषणयुक्त खतं जर असतील तर पिकाची वाढ चांगली होते आणि मध्ये जो काही कालावधी आहे तर या कालावधीमध्ये जेव्हा आपण त्याचे शेंडे खोडतो तर शेंडे खोडल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये फुटवे पाहायला मिळतात आणि ह्याच फुटव्यांना फुलोरा तसेच शेंगा यांचं लागण्याचं प्रमाण जास्त राहतं, ज्याच्यामध्ये आपल्याला अधिक उत्पादन मिळण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला पालवी ॲग्रिकोमधून काही मागणी करायची असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती तसेच खरेदी करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.